जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केलो होतो. त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलो की जून महिन्यामध्ये बाजारभाव वाढणार आहेत आणि दीड महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलो. त्यामध्ये मी असं सांगितलं की बाजारभाव 5,000 रुपयापर्यंत जातील 2026 मध्ये. तर तुम्ही आता पाहू शकता बाजारभाव सध्या 3,000 रुपये पार केलेला आहे आणि जून महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता बाजारभाव वाढलेले आहेत. ते दोन्हीही व्हिडिओ मी टाकलेले जे टायटल मी टाकलो होतो तर ते आता सत्य झालेले आहेत. तर मी तुमच्यापर्यंत असंच महत्वाचे अपडेट वेळेच्या पूर्वी हे आपल्या चॅनलमध्ये देत असतो. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि खूप शेतकऱ्यांचे मला अजून प्रश्न येत आहेत की अजून बाजारभाव पुढे कसं राहतील, बाजारभाव वाढणार का, बाजारभाव 2026 मध्ये 5,000 पार करेल का, आणि एक्सपोर्टची पोझिशन काय राहणार, आवक कसं राहतील, हवामानचं प्रभाव कांद्यावर कसा पडणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये बाजारभाव कसा राहणार आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि 5,000 बाजारभाव कधी होईल हे व्हिडिओच्या शेवटी सांगेन मी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आणि कॉलद्वारे तुम्ही मला विचारू शकता. इथं नंबर दिलेला आहे. मी प्रत्येक कमेंटचा आणि कॉलचा उत्तर देत असतो. आणि जर तुम्ही कांदा साठवत असाल तर विक्रीचं नियोजन कसं करायचं आहे तेही तुम्ही मला कॉलद्वारे विचारू शकता. मी योग्य मार्गदर्शन तुम्हाला निशुल्क प्रमाणे सांगेन. त्यामुळे तुम्हाला नुकसान होणार नाही, तुमचा भरपूर फायदा होईल. तर तुम्ही मला एकदा कॉल लावा आणि जर माल विक्री करायचा असलं, कांदा विक्री करायचा असलं, तुम्ही मला संपर्क करू शकता. आपण तुमच्या कांद्याचे चांगले दर काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बाजारभाव कसा राहतील, अजून बाजारभाव वाढणार का, हे खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. सर्व शेतकरी हेच प्रश्न विचारत आहेत. बाजारभाव अजून वाढतील का, जुलै महिन्यामध्ये बाजारभाव कसा राहतील. तर तुम्हाला सांगतो बाजारभाव अजून वाढण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही आता जे नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं, हे देवाच्या कृपेनं परत हे नुकसान पूर्ण भरून येणार आहे. आणि सर्व जे पण महाराष्ट्राचे मार्केट आहेत ते वाढलेले आहेत. त्याचं कारण म्हणलं तर तुम्हाला सांगतो, जे साऊथ मार्केट आहे तिथेही मागणी वाढलेली आहे आणि जे नॉर्थ पट्टा आहे, नॉर्थ बेल्ट शक्यतो वाढत नाही. पण तुम्हाला सांगतो जे एमपी यूपीचे व्यापारी आहेत त्यांनी नाशिक मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यामुळं तुम्ही पाहू शकता नाशिक नगर आणि जे सोलापूर मार्केट आहे दोन्ही स्थिर रेट चालू आहे. नाशिक नगरचे मार्केट जर 15-16 असले तर सोलापूर मार्केट हे 2,000 रुपयाच्या रेंजमध्ये राहत होतं. तर ह्या वर्षी ही परिस्थिती पूर्ण वेगळी झालेली आहे. जे नॉर्थ बेल्ट आहे म्हणजे यूपी, एमपी, राजस्थान आणि जे दिल्ली मार्केट आहे ते सर्व मार्केट आता जंप झालेले आहे, तिथं मागणी वाढलेली आहे. आणि जे साऊथ बेल्ट आहे म्हणजे चेन्नई, मद्रास, बेंगलोर, हैदराबाद तिथले हे मार्केट आता वाढलेले आहेत. हॉटेल लाईनची मागणी आता वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये जे ऍव्हरेज क्वालिटी माल आहे, जे डॅमेज क्वालिटी माल आहे, सिंगल पत्ती म्हणा परत बिगर पत्ती माल, त्याचाही रेंज आता तर वाढलेला आहे. त्याच्यामध्येही सर्व शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकरी बांधवांनो, आपण आता इन्स्टावर ही पेज सुरू केलेलं आहे. त्याचा मी इथं स्क्रीनशॉट टाकतो पेजच्या नावचं. तर तुम्ही तिथेही फॉलो करू शकता, तिथेही सपोर्ट करा. आणि मी इन्स्टावर जे आपलं डेलीचं निलाव असतंय, जे खरं बाजारभाव आहे त्याचं मी निलाव व्हिडिओ टाकत असतो. तर तुम्ही तेही पहा, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या अंदाजनं एकदा मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत. जुलै महिन्यामध्ये एकदा मार्केट रिव्हर्स होईल. त्याचं कारण म्हणलं तर जे सोलापूर मार्केट आहे, मी दुसरे मार्केट म्हणत नाही, मला फक्त सोलापूर मार्केटमध्ये असं दिसत आहे की एकदा मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. जेव्हा 250 गाडीच्या वर आवक जाईल त्यावेळेस मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत. मार्केट करेक्शन होईल एकदा. बाजारभाव परत जे स्थिर आहे 15 रुपये ते 25 रुपये तसं योग्य बाजारभाव राहील आणि तिथून अर्धा 1 रुपये वाढत जाईल. तिथून मार्केट रिव्हर्स येणार नाही. 25 रुपये कमी जास्तीत जास्त 22, 23, 24, 25 ह्या रेंजमध्ये राहील. त्याच्या खाली बाजारभाव जाणार नाही. आणि आता जे हवामानचा प्रभाव कांद्यावर कसा पडणार आहे तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी जसं हवामानामुळं पावसामुळं खूप नुकसान झालं तसं ह्या वर्षी फायदा होणार आहे. पण तुम्हाला सांगतो जेव्हा मार्च एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस सुरू होतं त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांचे जे पण कांदा आहे अजून रानामध्ये होतं, काढलेलं नव्हतं, त्यावेळेस अवकाळी पावसामुळं पूर्ण पाणी कांद्यामध्ये गेलेलं आहे. बाहेरनं माल ड्राय दिसत आहे, पत्ती व्यवस्थित दिसत आहे. पण नंतर जेव्हा एकदा माल पुढच्या मार्केटमध्ये जाजेपर्यंत
ते माल पूर्ण आतनं नासत आहे, डॅमेज होत आहे. हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि नाशिक नगरपासून कोलंबो मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर ते माल पूर्ण डॅमेज झालेला आहे. त्यामुळं जे भारतीय व्यापारी आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि ह्या वर्षी तुम्हाला सांगतो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबरी आहे. जे बांगलादेश आहे, दुबई आहे, परत श्रीलंका आहे, हे सर्व जे मार्केट आहे जरी एक्सपोर्ट झालं नाही तरी बाजारभाव योग्य राहणार आहे. कांद्याला सर्व शेतकऱ्यांना बाजारभाव भेटणार आहे. तर तुम्ही एक्सपोर्ट झालं नाही म्हणून हताश होऊ नका. तर तुम्हाला निवेदन करतो, तुम्ही माल टप्प्याटप्प्याने विक्री चालू ठेवा. एकदम स्टॉप करू नका किंवा पूर्ण रिस्क घेऊ नका. माल सध्या जे पावसामुळे, अवकाळी पावसामुळे खूप डॅमेज झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, अजून एक गोष्ट, मी थोड्या दिवसापूर्वी एक चॅलेंज घेतलं होतं. ज्या दिवशी माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील एका शेतकरीला 10,000 रुपयाची मदत करणार आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि एका गरजू शेतकरीची मदत करा. आणि आता जे बाजारभाव 5,000च्या वर जाईल का त्याचा तुम्हाला अंदाज सांगतो. जाण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण म्हणलं तर बाजारमध्ये आवक खूप प्रमाणामध्ये घटणार आहे. एकूण तुम्हाला सांगितलं तर जे एमपीचं कांदा आहे, जे खरीप सीझन आहे, एमपीचा असे ना, राजस्थानचा असे ना, कर्नाटकाचा असे ना, खूप कमी प्रमाणात आवक राहणार आहे. कर्नाटकमध्ये हे अजून लागवड झालेली नाहीये. तुम्हाला सांगतो जे सोलापूरचं लोकल शेतकरी आहेत त्यांचंही लागवड खूप लेट होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये आवक खूप कमी राहील. ऑगस्ट महिना मला वाटतंय की गॅप राहील. तर तुम्ही स्टॉक करायचं किंवा विक्री करायचं योग्य निर्णय तुम्ही घ्या. आणि मार्गदर्शन जर पाहिजे असलं तर इथं नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल लावू शकता. तर आता जे सोलापूर मार्केटचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 195 गाडीची आवक झालेली आहे. जे डॉलर साईज आहे 25 रुपये ते 26 रुपये, मोकल साईज 22 रुपये ते 24 रुपये, मीडियम साईज 18 रुपये ते 20 रुपये, गोल्टा साईज 16 रुपये ते 17 रुपये, गोल्टी साईज 15 रुपये ते 16 रुपये. आणि हे सर्व ड्राय क्वालिटी, चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव आहेत. आणि जे डॅमेज क्वालिटी माल आहे 1 रुपये ते 8 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे ऍव्हरेज क्वालिटी माल आहे 8 रुपये ते 15 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे ते 28 रुपये ते 30 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि एवढाच अपडेट होता सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि इंस्टा पेजलाही तुम्ही फॉलो आणि सपोर्ट करा. आपले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.